सो मित्रांनो, कशा तुम्ही मजेत? मी आहे तुमचा लाडका महेश. मी आहे यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करताय. तर आज आहे दत्त जयंती. तर आपण संध्याकाळी ब्लॉग काढणार आहे दत्त जयंतीच्या. तर तुम्हाला दत्त जयंती सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा आणि मला सपोर्ट करा. चला इथेच थांबतो. चला, मी बघू शकता आता मी कामावरनं सुटलो आहे. आज मला जायचं आहे कानपाड्याला मंदिरमध्ये. आज दत्त मंदिर जयंती आहे, दत्त जयंती आहे. तर आज मी तिकडे गेल्यानंतर मला शूट करते व्हिडिओ. तर चला आता कामावर वाजले की 7:30. हे जण आमचे हे सर आहेत, आमच्या कामातले आणि मित्र आहेत, सगळे असेच आमच्यात. तर चला यांना पण घेतलं आहे सगळ्यांना. तर जाता आता आम्ही करू तेवढं. त्या पाठी आमच्या लेडीज महिला आहेत आमच्या कामातले, ते पण येतात बघा. यांना पण घेतो मी यूट्यूबला. हे सगळे माझे यूट्यूबला आहेत सगळे. एकेकाने या पुढे पुढे. तर बघू शकता इथे यांना परफेक्ट नाही घेतलं मी, आता घेतो यांना परफेक्ट. ती पण ठीक आहे, आमच्या कामामध्ये आहेत. आता मी कामातनं सुटलो आहे. आता चाललो आहे आता दत्त जयंतीचे शूट करायला व्हिडिओ. आपल्याला उशीर होणार आहे, तर बघूया चला. हां, तर आपण जाऊया. आणि मस्त त्यांनी टोन लावलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे यांचं दुकान आहे ताईंचं. आणि इथे दादा आहे, तिथं उजेड काय दिसत नाही मला. आणि हे घ्यायला आलेले आहेत. आणि एवढं लुक आहेत ना तुम्ही बघू शकता इकडे. आणि एवढं मी पहिलं पण तिथे मी ह्याला होतो जत्रेमध्ये कोकण महोत्सवाला, तेव्हा पण असेच होते फोटो. आणि एवढं छान आहे आणि चांगलं आहे. आणि घेण्यासाठी घरात लावण्यासाठी तुम्हाला मनपसंत तुम्हाला जो फोटो घेतील तो चांगला आहे आणि उत्तम आहे. तर हे दादांचं आहे आपलं, बघू शकता इकडे. तर मित्रांनो बघू शकता या दादांचं दुकान आहे. तर या दादांच्या दुकानावरती या आणि चांगले फोटो, असं काय नाही, स्वामींचे आहेत सगळे लावलेले फोटो देवांचे. तर या इथे तुम्ही घेऊन जावा. मार्केटला आपलं दुकान लागलं आणि FMC मार्केटला पण दुकान आहे त्यांचं. तर जाऊन घ्या तुम्ही, आणि चांगली गोष्ट आहे. चला दादा, धन्यवाद. आता आपण पोचलो आहे दत्त मंदिर सानपाडा इथे. आणि तो पण मंदिर आहे, तो हायवे रोडलाच आहे मंदिर. तर आपण तिथे गेल्यावरती जाऊया, दर्शन आणि मन तृप्त झाले. तर मित्रांनो बघू शकता श्री विश्व मंदिर आहे. आणि बघू शकता इथे आपलंच पहिलं नंदी आहे. तर नंदीचा आपण पहिली शूट घेतलेली आहे. नंदी तिथे कासव तिथे असतोच. आणि दर्शन घ्यायचं असतं, हे चांगलं आहे. कारण मंदिरामध्ये पहिलं दर्शन त्यांचं असतं आहे. तर मित्रांनो आपण गाभाऱ्यामध्ये आता आलो आहे. आपण आता दर्शन घेऊया. पहिलीच आपल्याला दर्शन आहे त्या भोलेशंकर देवाचं ही पिंडी आहे. तर बघू शकता इथे पिंडी इथे आहे. पिंडीचं इथे दर्शन घेऊया. मित्रांनो बघू शकता इकडे पिंडी आहे इथे. मित्रांनो बघू शकता इथे लाईन लागलेली आहे, भरपूर लाईन आहे. आणि आपण हारचं पण शूट करणार आहे आपण व्हिडिओ. पहिला आधी देवाचं दर्शन घेऊया. देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण भाविका बघा किती
भरपूर आलेले इथे आणि बघू शकता इकडे कसं आहे ते आणि एकदम त्याला पण आवड आहे आणि देवाची आवड चांगली आहे. चांगला आम्हाला दर्शन घ्या मस्तपैकी. मित्रांनो बघू शकता इथे मला लाईन लागलेली आहे. तर बघूया आपण जेवढं कवर होतं तेवढं आपण कवर करूया. आणि भाविका बघा येत राहत आहेत दर्शनाला. मित्रांनो इकडे आणि खूप गर्दी आहे भरपूर तिकडे. तर तिकडचे काय आपल्याला काय शूट होणार नाही. थोडक्यात आपण करूया. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. इथे तर मित्रांनो आपल्याला देवाचा हार भेटलेला आहे इथे आणि बघू शकता इकडे आपण हे केलेलं आहे. तर इकडे पण आहेत आणि मित्रांनो हे बघा इथे आहेत. मित्रांनो ह्या दादाला पण आपण घेतोय. चला काका आहेत ते
चला चांगली गोष्ट आहे, सगळे आले भाविक आले तर घ्या चांगली. ही छोटी आहे आणि देवाचं दर्शन करायला आले. काय बाळा बाबा दर्शन कर, हात जोड हात जोड. तर बघू शकता किती क्यूट वाटते, एकदम दर्शन घ्यायला एकदम उत्सुक आहे, चांगली गोष्ट आहे. तर चला आपण आता जरा टिक्का लावून घेऊया. मित्रांनो बघू शकता इकडे, मित्रांनो बघू शकता भाविकांची गर्दी एवढी दाखवते मी तुम्हाला. आणि मस्त दर्शन झालेलं आहे, माझ्या मनपासून दर्शन झालेलं आहे, मी मनापासून दर्शन घेतलं आहे. तर इथे झाड आहे, औदुंबर म्हणजे उंबराचं झाड आहे. दिगंबर महाराज बसलेले होते तेच तिकडं गांगणापूरला होते, तसंच इथे पण तसंच आहे झाड. तर चला दत्त जयंती आज गुरुवार पण आहे. तर काय सांगाल इथं आलं होतं तुम्हाला कसं वाटलं? इथं आल्यानंतर खूप छान वाटतंय. आज दत्त जयंती आहे आणि गुरुवार पण आहे आणि खूप असं चांगलं आहे, दिवस आहे आजचा आणि छान दर्शन पण झालं आणि सगळी महाप्रसादाची व्यवस्था वगैरे पण आहे आणि भाविका पण एवढ्या मनापासून येत आहेत आज दत्त जयंती म्हणल्यावरती. आज दर्शन पण छान झालं. काय बोलशील? आता इथे भाविका आलेले आहेत आणि बहुतेक आणि आता आपण आहे ना बघू शकता इकडे आणि बहुतेक गर्दी आहे, तर तिकडे पण जाऊ, तिकडे काय आहे ते जाणून घ्या आपण. आणि जत्रा पण भरलेली आहे. आता इकडे चाफ्याचं झाड आहे आणि मस्त चाफे झाड आणि इथे बघू शकता भाविका लागले आणि मंदिरला एवढं सजवलेलं आहे आणि कळस पण मस्त बघा तुला सजवलेलं आहे आणि एवढं क्लासिक आहे. आता त्या झाडामुळं आपल्याला मंदिरचं दिसत नाही आहे, पण आपण जेवढं तेवढं बाहेरनं जेवढं भेटेल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. तर आपलं कुठपण तिकडे गेलं की त्या साईडला जाऊया बघूया आपण. तर मित्रांनो बघू शकता तर स्त्रियांसाठी ही रांग आहे लागलेली देवाला दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी पहिलंच प्रथम आपल्याला मंदिर जो भेटला आहे गजानन महाराजांना, म्हणजे गजानन हे श्री गणपती बाप्पा मोरया. तर बघू शकता इथे आपण शूट करतोय थोडीशी आणि एवढं भारी वाटतंय. मंदिर सजवलं आहे, तिथे नंदी आहेत आणि ओम काढलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे, तर मंदिर तुम्हाला दाखवतो मी पूर्णपैकी आणि मस्त गाभारा सजवलेला आहे. आणि इथं गार्डन आहे, गार्डनमध्ये बनवलेलं आहे गणपती बाप्पाला, गार्डनमध्ये सजून ठेवलेलं आहे. जो तो भाविका फोटो काढायला बघतोय आणि लुक चांगला आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे आपण पण जाऊया, अजून काय काय दाखवायचं आहे ते प्रयत्न करूया. तिथे वरती काय, तर मित्रांनो तिकडे पण बघूया अजून तिकडे काय आहे. तिकडे वाटतं गार्डन आहे, गार्डनमध्ये बघूया, गार्डन पण व्हिडिओ शूट करूया आपण. मित्रांनो बघू शकता तर रांगोळी एवढी चांगली काढलेली आहे. तर बघू शकता इकडे, बघू शकता मी तुम्हाला गार्डन दाखवायला आणलं आहे. मी गार्डनमध्ये बघू शकता इथे झाडं लावलेली आहेत आणि स्पॉटलाईट एवढी लावलेली आहेत ना. तर बघू शकता इथं तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो गार्डन एवढं मस्त आहे गार्डन बघू शकता इकडे. आणि चांगल्याच लाईटीने सजवलेलं आहे, स्पॉटलाईट मारलेले आहेत, केळीची झाडं आहेत, टागरी फुलाची झाडं आहेत आणि प्रत्येक झाडं लावलेली आहेत. इथे निसर्ग आहे, निसर्ग असल्या चांगली गोष्ट आहे, जिथं निसर्ग आहे चांगला आहे. तर मित्रांनो बघू शकता जेवढं मला शूट होते तेवढं मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण प्रसादाला लाईन लावणार आहे, प्रसाद आपण लाईनीत घेऊया. आणि बघू शकता इकडे प्रसादाला लाईन लावली भाविकांनी. तर मित्रांनो बघू शकता इथे सुंट आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे प्रत्येक प्रसाद भाविका वाटत आहेत. तर मित्रांनो बघा इकडे, तर बघा इथे भाविका आहेत आणि वाटण्यात प्रसाद चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे, तर आपण एक पुढे घेऊया जरा. तर मित्रांनो यांना शूट केलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता पिंपळा झाड आहे इथे. तर मित्रांनो बघू शकता हा टोल काटा आहे, म्हणजे टोल काटा म्हणजे इथे भाविकाला कोणाला तरी म्हणजे काय असेल त्यांना बसवलं जातात आणि तो टोल जेवढा होईल तेवढा ते टोल काटा वजन लेवलला आला तर त्याचं काहीतरी ते उल्लेख आहे, ते आपल्याला पण माहिती नाही, मी तुम्हाला उल्लेख केलेला आहे. मित्रांनो बघू शकता इथे जेवणाला लाईन लावलेली जाते आणि बांबू लावले बघा इथे. तर बॅरिकेड लावलेली इथे आणि आपण जेवणाला जायचं आहे, जेवण करायला भोजन म्हणजे महाप्रसाद आहे. महाप्रसाद आपण आपल्याला घ्यायला जायचं आहे, तर महाप्रसाद आपण खाऊया थोडक्यात आणि निघूया. तर चला बघा किती भाविका आलेले आहेत महाप्रसादाला. इकडे 4-5 काउंटर आहेत बघू शकता इकडे. तर मित्रांनो जेवणाची लाईन लावलेली आहे. तर बघू शकता इथे आपण इथे पण जेवणाला आहेत आणि
तर मित्रांनो आपण पत्रावळी घेतलेलीच आहे. तर मित्रांनो बघा इथे आपण, तर मित्रांनो महाप्रसाद आहे. तर बघू शकता इकडे प्रसाद. तर मित्रांनो आपण जेवण घेतलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे भाजी आहे आणि स्पेशल म्हणजे चण्याची भाजी. तर आपण भाजी घेतलेली आहे आणि इकडे थोडं देत आहे, एकदम थोडं इथे 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 हां बस थोडं प्रसाद बस. तर आपण घेतलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे आपण सोय चांगली केलेली आहे आणि आपण मस्त महाप्रसाद आहे. महाप्रसादाचा लाभ घेऊया आपण आणि मित्रांनो आपण जाऊन जेवूया. आता बघूया कुठे भेटते तिथे दरम्यान घेऊया, खाऊया आणि आपला महाप्रसादाचा लाभ पण घेऊया. तर मित्रांनो बघूया, मला एक निवाळा खाऊया आपण. लेकिन पीने के बोतल से कोई भी हाथ मत धोइए. तर लाभ घेतला चांगला आहे. तर मित्रांनो बघू शकता एवढे भाविक जेवायला आले आहेत आणि काउंटर एवढं भरपूर आहेत ना. बघा इकडे सगळे जेवायला भाविक आलेले आहेत. एकदम अति सुंदर आहे आणि दर्शन घेत आहेत. कचऱ्याचं गाडी मागवली आहे आणि चांगली गोष्ट आहे. कोणी पत्रावळीचं घाण करू नये आणि चांगल्या पद्धतीने जेवत आहेत. आणि मित्रांनो बघू शकता आपलं पण जेवण झालेलं आहे, प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि चांगलं आहे. आम्ही प्रसादाचा लाभ घेतो. आता आम्ही निघतो. आता इथं टँकर पण ठेवलं आहे इथं पाणी हात धुवायसाठी. तर मित्रांनो मी बघू शकता, तुम्हाला एवढं दाखवते मी आता. आम्ही प्रयत्नशील आहोत. फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, पत्रावळी हिरव्या पिशवीत किंवा हिरव्या डब्यात टाकायचे आहेत. इथंच तर कचरा करू नका. पिण्याच्या ज्या बॉटल्स आहेत त्याने हात धुवू नका. सगळीकडे आमचे कार्यकर्ते जातीने लक्ष देत आहेत, तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. छान. सर्व भाविकांना विनंती, काउंटरच्या जवळ काय सांगशील आज तू आज इथं आलायस, आज गुरुवार आहे, तर काय सांगशील मला? जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. टँकर तिथंच उभा राहा. टँकर सगळ्यांना दिसतो. डावीकडे टँकर ठेवलेला आहे. त्या टँकरच्या जवळ जाऊन हात धुवू शकता. जागेवरती हात धुवू नका. ठीक आहे, धन्यवाद तू माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो बघू शकता आपण माझे छोटे भाविका सबस्क्रायबर आहेत, पण त्यांच्याकडनं जाणून घेतलं आज महत्त्व काय दत्त जयंतीमध्ये. आपल्याजवळ पाण्याची बॉटल जी दिलेली आहे ती फक्त त्यांना पण सबस्क्राईब आपले भेटलेले आपले भाव, त्यांना पण मी घेतले यूट्यूबमध्ये. तर चल मार्गे हळूहळू चाला मुखाने. तर मित्रांनो बघू शकता चांगले बोलतात बोल. तर त्यांच्याकडनं गर्दी भाविकांना पुढे पाठवा. सगळ्या भाविकांचं हे लोक पुढे भरपूर जागा अवेलेबल आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मार्गे हळूहळू चाला मुखाने आणि पायी गुरु दत्त बोला. चला धन्यवाद काका दिल्याबद्दल. मित्रांनो एवढे जणांनी लाभ घेतलाय प्रसादाचा. तर मित्रांनो चला आता आपल्याला जायचं आहे, आता घरी आपण जाऊया. तर आपल्याला व्हिडिओ एंड पण करायचे आहे. मी जेवढं तेवढं दाखवलं तुम्हाला, पण तिथं मला जत्रा पण दाखवायची आहे. तर बघूया भेटलं तर करू आपण जत्रा पण. लोक सगळे बघा भात आहे, भाजी आहे आणि एवढं अन्न शिजवले गेले भाविकांना. आणि मित्र भाविका येत राहत आहेत. तर कमीत कमीत मला वाटतंय 100-1 किलो तरी भात असेल. आणि एवढे भाविका येतात. भाविका कमीत कमी तरी नाही ना म्हणता भाविका आलेले आहेत. कमीत कमी तरी 5,000च्या आसपास असतील. गर्दी एवढी आहे. तर आपल्याला जायचं आहे पलीकडे तिथे जत्रा भरलेली आहे. तर आपण जत्रेला जायचं आहे. मित्रांनो बघू शकता इकडे हा बघा फुगे बघा का तुझा मस्त भारी वाटते म्हणजे भारी वाटते. मित्रांनो बघू शकता एवढा भारी वाटते ना या फुग्यांमध्ये. 8 डोळे झोंबे बाबा यार बाबा. मित्रांनो मी तुम्हाला इथं वरून झूम करून दाखवतो. मी वरती गेल्यावरती अजून दाखवतो तुम्हाला मी मंदिर. एवढं भारी वाटतं ना. आणि जत्रा म्हणजे भाविका लोकांनी एवढी गर्दी केल्याने बघू शकता इकडे तुम्हाला. मित्रांनो बघू शकता मी वरून तुम्हाला पण झूम करून दाखवतो. एवढं भारी वाटते ना.
मित्रांनो आता हा जो इथे स्टेशन आहे आणि लोकमत आणि आता आपण जायचं आहे तर बघा ती जत्रा भरली आहे ना तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो चला आपण जाऊया तिकडे. आणि उशीर झाला आहे मला घरी जायला, पण मी तिकडचं पण तुम्हाला दाखवतो मी शूट. आणि मेळा भरला आहे तिकडे पण. तर बघू शकता इकडे बघू शकता एवढा भारी सुंदर नजारा आहे. आणि बघा इथे ट्रेन चालू आहे जाते आणि एवढा बाजूलाच आहे. आणि ट्रेनमधनं तुम्हाला मंदिर दिसतोच आहे. पुढे सानपाट स्टेशन आहे आणि बघू शकता इकडे एवढं भारी वाटते. बघू शकता इथे जत्रा इकडे पण आहे. आपण जत्रेची पण शूट करतोय आणि बघू शकता एवढी गर्दी आहे. आणि तिकडे दोन्हीकडे कारण दत्त जयंती म्हणजे ते आज अफाट गर्दी आहे. आणि तिथं पण दर्शन घ्यायला येतात आणि इकडे पण दर्शन घ्या आपल्या खेळायला येतात. आकाशी पाळणा आणि खेळण्यासारखे लावलेले आहेत. आणि बघू शकता एवढी गर्दी आहे. आणि मित्रांनो सर तुम्ही चोरांपासून सावध राहा. पाकिटं बिकट आपली सांभाळा, मोबाईल सांभाळा. तर तुम्ही सगळ्यांपासून सावध राहा. आपले पोलीस बांधव पण सपोर्ट करतायत. आणि बघू शकता इकडे चला. तर मित्रांनो बघू शकता आपण तिकडे पण जाऊया. गर्दी बघा किती आहे, एवढी गर्दी आहे. बघू शकता इथे दत्त जयंती निमित्त इथे जत्रा भरलेली आहे. आणि बघू शकता इथे सगळं स्टॉल लावलेले आहेत खायचे. सगळे स्टॉल तुम्हाला दाखवतो मी. जेवढे होईल तेवढं तुम्हाला दाखवतो. चला आपण घाईघाईत आपण जाऊया. जेवढं होईल तेवढं तुम्हाला शूट करून दाखवतो मी. तर मित्रांनो इकडे पण बघू शकता इकडे पण खेळणी आहेत लावलेली. पण इकडे खेळणी आहेत पण इकडे खायचे पदार्थ आहेत. गाठ्या बिट्या शिवाय आणि तुम्हाला दाखवतो इथे सगळं इथं एकच पदार्थ लावलेले सगळ्यांनी बघा इथं स्टॉल लावलेले शकता. हे पण आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत त्यांची व्हिडिओ बनवतो. हे आलेत जत्रेमध्ये. तर मित्रांनो बघू शकता इकडे फार अपाट वरटतात एकदम मजा येते आनंद घेत आहेत. तर तुम्ही जाणार आकाशी माळीमध्ये खेळायला ना मजा वाटणार आहे ना. तर मित्रांनो बघू शकता यांना घ्या तिकडे जाणार आहे आकाशी माळीमध्ये. चला आणि आपण एंट्री करतोय. आपला इथे एंट्री आपल्या कारण का इथे आहे आकाशी पाळणा आणि जत्रा भरलेली इथे. आपण जत्रेचं पण आपण तेवढं करूया. जेवढं भेटतं तेवढं शूट करूया आलं तसं. तर मित्रांनो बघू शकता इथे आकाशी पाळणा आहे, स्टॉल लागलेले आहेत खायचे. आणि एक आहे बघू शकता त्याच्यावरून बघू शकता हा करंट आहे. आणि हे तुम्हाला जे मंदिरात तुम्ही जाता ना कुठेतरी हे छान बनवलेले आहे आणि मस्त वाटतं एकदम. बघू शकता इकडे घेतलंय परत बघा यांना घेतलंय मी. हे आता काय ऐकत नाही. तर मित्रांनो बघू शकता इथे 500 पण पोरं आहेत सगळ्यांना घेतलंय सगळ्यांना. आणि इथे बघू शकता हा कोण आहे तुम्ही सांगू शकता. मोटू बटलू. मोटू. अरे कहना क्या चाहते हो. मित्रांनो बघू शकता ही पोरं केवढी आनंद घेत आहेत बघा इकडे. एवढी मजा घेत आहेत ना, एवढी मजा घेत आहेत. बघू शकता इकडे बघा इकडे मस्त वाटते ना खेळायला मजा वाटते. पण जत्रेमध्ये आलेत ना एवढी मजा घेतात आनंद घेतात. मित्रांनो बघू शकता आपली पनवेल ट्रेन चालू झालेली आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे. तर बघा इथं थीम आहे जादूगार कोण आहे काय माहिती नाही. तर मित्रांनो बघू शकता एवढे आनंद चिलीफिली बसलेत आणि एवढं भारी वाटते यांना. तर बघू शकता इथं. आणि बघा इथे पब्लिक पण त्यांचे आई वडील आलेले आहेत आणि मजा वाटते यांना बघायला. तर चला आता हार्बर लाईन आलेली आहे आपले कमीत कमी वाशीपर्यंत. चला स्टॉल लागलेले आहेत आणि हा एवढा मोठा भारी आणि ते तुम्हाला दाखवतो मी. ते गोल गोल फिरणारे आणि एवढं फास्ट आहे ना. तर मित्रांनो याच्यामध्ये ना माणूस चक्कर येऊन पडेल. तुम्हाला मागच्या पण दाखवलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता इकडे. हा जास्त फास्ट आपण व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
आपलं दर्शन झालेलं आहे. दत्तांचं दर्शन घेऊन आपण इथे पलीकडे आलो. पलीकडे जत्रा भरली होती. ती जत्रेची पण व्हिडिओ तुम्हाला शूट केली त्याच्यामध्ये. तर मी आता व्हिडिओ घरी गेल्यावरती एंड करणार आहे. तर मित्रांनो चला, मला व्हिडिओ एंड करायचे. आता काय वाजलेत 8:45. आत्ता मी आलो दर्शन घेऊन आणि आता तिथे जत्रा भरली होती. जत्रेचा पण व्हिडिओ शूट केला आहे. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्या. इथेच थांबतो. शुभ रात्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.